नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काही जबराट असा भाग रिअल आउट झाला आहे. त्यामध्ये आता इकडे श्रावणीची आई डायरेक्ट अलकनंदाचं पित्तळ उघड आणते. आता इकडे श्रावणीची आई आणि श्रावणी म्हणून दोघंही मिळून अलकनंदाचं जे काही स्थळ कारस्थान राहता ते विश्वंभर समोर आणता. आता इकडे अलकनंदाच्या विरोधामध्ये श्रावणीची आई कोणता निर्णय घेते, आता इकडे श्रावणीच्या आईची आणि श्रावणीची कशी भेट घडते ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त असणार आहे. अगदी छोटीशी व्हिडिओ आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे श्रावणी विचारामध्ये पडलेली असते. श्रावणी बोलते, काही देखील एक झालं ना, मला बाबांना नाही ना त्या आत्यापासून वाचवलंच पाहिजे बरं. ती आत्या फार अशी चुकीची वागू लागत असते बरं. त्या आत्या तिचे फार असे कटकारस्थानं करत असते. तिचे जे काय कटकारस्थान आहे ते मला बाबांपुढे आणलेच पाहिजे. पण मी कितीही म्हटलं ना, बाबा माझ्या बोलण्यावरती काही देखील एक विश्वास ठेवणार नाही बरं. आता मी पुढे काही देखील एक करू शकत नाही. माझ्या हात असे दगडाखाली बरं. आता मला काही देखील एक करता येणार नाही बरं. शुभू बोलतो, काय झालं बरं मॅडम, कसला विचार करताय बरं तुम्ही. आता इकडे श्रावणी पण बोलते, अरे शुभू कसला, तोच नेहमीचा विचार करत बसले बरं. मी आता आत्याचं जे काय सगळं सत्य आहे मला ते बाबांना सांगायचंय बरं. पण मी किती काही देखील एक प्रयत्न केला ना, मी ते सगळं सत्य बाबांपुढे अजिबात काही देखील एक आणू शकत नाही. कारण ती अलकनंदाबाई फार अशी शानी बरं. ती नेहमी असं बोलते, या पाटल्यावरची मी एकटीच राणी बरं. ती म्हणजे अलकनंदा. तिने माझ्या बाबांचा फोटो तिच्या चपलेशी ठेवलाय बरं. ती फार अशी वाईट वागू लागत असते बरं. बाबांचा आंधळा विश्वास आहे तो म्हणजे त्यांच्या बहिणीवरती बरं. आता मी काही देखील एक करू शकत नाही. आता इकडे शुभू पण बोलतो, का मॅडम तुम्ही का काही देखील करू शकणार नाही बरं. तुम्ही जे काय सगळं सत्य ना ते सगळं सत्य तुम्ही बाबांपुढे तुमच्या आणू शकाल बरं. साहेबांपुढे तुम्ही आणू शकाल. आता इकडे श्रावणी बोलते, पण कसं काय आणू शकेल बरं. तो शिरीष काडेकर कुठे ते पण आपल्याला काही देखील एक सापडत नाही. आपण किती दिवसापासून त्याचा शोधायचा प्रयत्न करतोय बरं, पण तो आपल्याला काही देखील एक सापडत नाही. तो आपल्या हातातनं निष्ठून गेला बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, मॅडम तुम्ही कसला देखील काही देखील एक विचार करू नका. शुभूचा तुम्हाला शब्द आहे, तुमची तुमच्या आईची लवकरात लवकर भेट घडून आणेल आणि जे काय तुमच्या आत्याचं पित्तळ आहे ना ते सगळं आता मी साहेबांपुढे आणेलच. आता इकडे शुभू पण त्याची फार अशी मस्त अशी खेळी चालणार असतो. आता इकडे श्रावणीला थोडासा धीर शुभूने दिलेला असतो. आता इकडे श्रावणी बोलते, आता जे काय सगळं करशील ना शुभू ते नीट विचार करून कर बरं का. कारण ती अलकनंदाबाई साधी सुधी नाही बरं. तिचे फार कटकार असताना ती करू लागत असते बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, अहो मॅडम तुम्ही अजिबात काही देखील काळजी करू नका बरं. आता इकडे शुभू पण विचारामध्ये पडलेला असतो. आता इकडे शुभू बोलतो, मी आता इकडे मॅडमला शब्द तर दिलाच, पण आता मी पुढे काय करू बरं. आता श्रावणीची आणि श्रावणीच्या आईची भेट कशी घडवून आणू बरं. त्या दोघांची भेट मी कशी घडवू बरं. त्याच विचारामध्ये शुभू असा पडलेला असतो. आता शुभूला काय करावं काही नाही काही देखील एक असं सुचत नसतं. आता इकडे अलकनंदा पण बोलते, आता मॅडीचं आणि डायरेक्ट या श्रावणीचं मला लग्नाचं आता विश्वंभर पुढे लवकरात लवकर बोललंच पाहिजे. याच्याकरता ना मॅडीच्या आणि विश्वंभरचं जे काही नातं आहे त्याचं घट्ट मला करावं लागेल बरं. याच्याकरता आता इकडे अलकनंदा तिची खेळी सांगणार असते बरं. आता इकडे अलकनंदा पण मॅडीला बोलवून घेते. अलकनंदा मॅडीला बोलवून घेऊन बोलते, मॅडी आता तुला आहे ना लवकरात लवकर आहे ना विश्वंभरच्या असं जवळ जायचं आहे बरं. विश्वंभरचे कामं तुला करायचे आहे बरं. आता इकडे मॅडी पण बोलतो, अगं मी ते सगळे कामं कसं काय करणार बरं. तो विश्वंभर तो माझं काही देखील एक ऐकून घेत नाही बरं. मी त्याच्या किती जवळ जायचा प्रयत्न केला तो मला असा दुरावतो बरं. आता इकडे अलकनंदा पण बोलते, त्या मार्ग आहे ना तुला त्याच्या पोटातनच निघेल बरं. तुला आहे ना त्याच्याकरता आहे ना चांगलं चुंगलं खायला बनवायचं आहे बरं. जे विश्वंभरला आवडतं ना ते तू त्याच्याकरता खायला घेऊन जायचं बरं ऑफिसमध्ये डबा म्हणून. आणि विश्वंभरची ना तू काळजी घ्यायची बरं. आणि तुझ्या हाताने त्याच्याकरता खायचं असं बनवायचं. आता इकडे डायरेक्ट मॅडी पण बोलतो, मी कशाला त्याच्यासाठी खायचं बनवू बरं. मला काही देखील खायचं बनवता येत नाही बरं. आता इकडे अलकनंदा बोलते, अरे तुला कशाला खायचं बनवायचंय बरं. तू काही देखील खायचं बनवणार नाही. खायचं जे काय नोकर चाकर आहे ना तेच बनवतील, नाही तर तू बाहेरनं विकत आणशील बरं. ते तुला मुद्दाम विश्वंभर पुढे न्यायचंय बरं आणि असं दाखवायचंय ते तूच बनवलं. तुला त्याची फार काळजी बरं असं तुला दाखवायचं आहे बरं. आता इकडे विश्वंभर तो नाही ना फार त्याच्या कामामध्ये असा लागलेला असतो बरं. विश्वंभरला काही देखील एक जेवणाची पण वेळ मिळत नसतो बरं. आता त्याच संधीचा बरोबर आहे ना आता हा मॅडी फायदा उचलतो. मॅडी पण डबा घेऊन विश्वंभर पुढे जातो. आता इकडे मॅडी विश्वंभरला बोलतो, साहेब तुम्हाला पुरणाच्या पोळ्या फार आवडताना मी तुमच्याकरता पुरणाच्या पोळ्या अशा बनवल्या बरं. आता इकडे विश्वंभरला काही देखील कळत नसतं. विश्वंभर बोलतो, हा मॅडी माझ्याकरता पुरणाच्या पोळ्या कशाला घेऊन येईल बरं. नाही म्हणजे हा मॅडी फार असा चुकीचा वागत राहतो बरं. हा मॅडी फार असे कटकारस्थानं करू लागत असतो बरं. आता इकडे मॅडी पण बोलतो, प्लीज मला माफ करा बरं. मी तुमच्याबरोबर फार असं चुकीचं वागलो आहे बरं. याच्यापुढे मी असं काही देखील एक वागणार नाही बरं. मी याच्यापुढे नीट वागेल बरं. मी एकदम चांगला सुधारायचा प्रयत्न करतोय बरं. असं म्हणून आता इकडे विश्वंभरला पण थोडंसं असं बरं वाटत असतं. आता शुभूला फार मस्त अशी आयडिया सुचते. शुभू बोलतो, आता ही एकच संधी बरं जी मला ना डायरेक्ट श्रावणीच्या आईपर्यंत पोहोचवू शकेल बरं. आता इकडे शुभू पण डायरेक्ट घरी जातो त्याच्या बाबांना भेटायला. आता शुभू पण त्याच्या बाबांना बोलतो, बाबा मला फार महत्त्वाचं असं तुम्हाला विचारायचंय बरं. तुम्ही मला त्याचं उत्तर द्या बरं. तुम्ही ना टाळटाळ अजिबात काही देखील करू नका बरं. आता इकडे डायरेक्टच ना शुभू
शुभूचे बाबा पण बोलता काय झालं बरं शुभूतला काय विचारायचं विचार, माझ्याकडे त्याचं उत्तर राहिलं ना. मित्र नक्कीच त्या गोष्टीचं उत्तर देईल बरं. आता इकडे शुभू पण बोलतो बाबांना, बाबा आता इकडे श्रावणीची आई कुठे असू शकतील बरं. आता इकडे डायरेक्टच त्यांना शुभूचे बाबा पण बोलता, अरे मला ते काय देखील एक माहित नाही बरं, त्या कुठे असू शकतील बरं, याचं उत्तर शिरीष काडेकरच देऊ शकेल ना. याच्याच करता तर मी त्या शिरीष काडेकरला त्या दिवशी भेटायला गेलो होतो ना. आता इकडे डायरेक्टच त्यांना शुभू पण बोलतो, नाही म्हणजे शेवटचं तुम्ही त्यांना कुठे पाहिलं होतं बरं शिरीष काडेकरला. आता इकडे डायरेक्ट शुभूचे बाबा पण बोलता, अरे त्या हॉस्पिटलमध्येच मी पाहिलं होतं. नाही म्हणजे तू सगळे प्रश्न मला आता का विचारतोय बरं. आता इकडे शुभू बोलतो, मला लवकरात लवकर ना श्रावणी मॅडमची त्यांच्या आईची भेट घडून आणायची बरं. आता इकडे विश्वंभर पण नाही ना फारसा टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण की जे काही काम असताना ते कामाचा फारसा लोड त्याला आलेला असतो बरं. तो पुरणपोळी खातून त्याला प्रचंड असा आनंद झालेला असतो मॅडीवरती बरं. त्याला असं वाटतं मॅडी आता सुधारला आहे बरं. अलकनंदाला पण प्रचंड असा आनंद होतो बरं. अलकनंदा बोलते, आता हीच योग्य वेळ आहे बरं, आज संध्याकाळी मी ना विश्वंभर पुढे ना लग्नाचं जे काय केलं ना मॅडीचं ते काढेल बरं. आता प्रेक्षकांना इकडे शुभू पण बोलतो, मला ना लवकरात लवकर त्यांची भेट घडवायची. आता इकडे श्रावणी मॅडम यांना फार अशा विचारामध्ये पडलेले असतात. त्यांच्या जे काही आत्या ना त्या फार अशा कटकारस्थान करू लागत असतं बरं. त्यांच्या आत्या फार अशा चुकीच्या वागता बरं. त्यांच्या आत्याचं जे काही कटकारस्थान आहे ना ते सगळं त्यांना ना त्यांच्या साहेबांपुढे आणायचं, म्हणजेच काय त्यांच्या बाबांपुढे आणायचं आहे बरं. पण आता मॅडमनी जे काही सगळं त्यांच्या बाबांना सांगितलं ना ते त्यांच्या बोलण्यावरती काही देखील एक विश्वास ठेवणार नाही बरं. आता इकडे श्रावणीच्या जे काही सगळं खरं ना ते सगळं सांगू शकते बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना शुभूचे बाबा पण बोलता, एक गोष्ट आहे शुभू, मी तिथला सांगू शकतो बरं. मी ना 25 वर्ष आधी ना मी एका ठिकाणी ना श्रावणीच्या आईला बघितलं होतं बरं. मी ते आतापर्यंत कोणाला काही देखील एक सांगितलं नाही बरं. आज मला ही योग्य वेळ वाटते, याच्याकरता मी तुला तेच सांगतोय बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, 25 वर्ष आधी तुम्ही बघितलं होतं म्हणजे नेमकं काय बरं, तुम्ही कुठे बघितलं होतं बरं. आता इकडे डायरेक्टच त्यांना शुभूचे बाबा पण बोलता, एक अशी आणण्याची जागा होती, एक आणण्याची खोली होती, मी तिथे त्यांना बघितलं होतं बरं. मी त्यांना आवाज दिलाच तेव्हाच ते असं पळू लागल्या होत्या बरं. तिथून मला असं वाटतंय ते तिथेच कुठतरी असतील बरं, असं मला असं वाटतंय मनातनं. आता इकडे शुभू पण बोलतो, ते कुठे जागा आहे बरं. आता इकडे ना शुभूचे बाबा पण बोलता, ते म्हणजे एक असं जुनं फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसच्या खोलीमध्ये म्हणजे फार्म हाऊसच्या तिथे जे साफसफाईला राहताना लोक इथे खोली, त्या खोलीमध्ये ते काम करतात, तिथेच ते राहतात असं मला वाटतंय बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, ते फार्म हाऊस कुठे आहे बरं. आता इकडे शुभूचे बाबा पण बोलतात, ते फार्म हाऊस इथनं फार दूर आहे बरं. मी तुला पत्ता मेसेज केलाय, तो पत्ता बघ बरं. आता इकडे शुभू पण तो पत्ता बघतो. आता प्रेक्षकांना शुभू बोलतो, हे तर साहेबांचंच फार्म हाऊस आहे बरं. तिथेच साहेबांचं ऑफिस पण आहे जवळून, तिथेच साहेबांचं ना फार्म हाऊस पण आहे बरं. म्हणजे इथेच असू शकता बरं. श्रावणीच्या आई म्हणजे ती इथेच त्यांच्याच फार्म हाऊसवरती आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे ना शुभूला प्रचंड असा आनंद झालेला असतो. शुभू बोलतो, पण त्या फार्म हाऊसवरती का बरं गेले आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट शुभूचे बाबा पण बोलतात, त्या त्यांच्या ना फेस बदलून त्या फार्म हाऊसवरती राहताय, मला असं वाटतंय बरं. ते कोणाला पण काही देखील त्यांची खरी ओळख अशी देत नाही बरं. आता इकडे शुभू पण बोलतो, मी त्या फार्म हाऊसवरती जाऊन त्यांना भेटतो असं म्हणून शुभू पण फार्म हाऊसवरती तिथे जातो. आता शुभू फार्म हाऊसवरती जाऊन डायरेक्ट श्रावणीच्या आई आणि श्रावणी पुढे घेऊन येतो. आता श्रावणीच्या आई श्रावणीला बघते तर काय तिला प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता प्रेक्षकांना इकडे अलकनंदा, आता इकडे अलकनंदाला आहे ना डायरेक्ट श्रावणीची आई फार मोठा असा धडा शिकवणार असते. आता इकडे श्रावणीच्या अशी घट्ट अशी मिठी मारतात दोघांची अशी भेट अशी घडलेली असते बरं. आता इकडे डायरेक्टच ना श्रावणीची आई पण बोलते अलकनंदाला, अलकनंदा तू फार चुकीची वागली बरं. इतक्या दिवस तू माझ्या बरोबर कटकारस्थान केले बरं, आता मी तुझ्या बरोबर कटकारस्थान करणार आहे बरं. तू इतक्या दिवस फार अशी वाईट वागली बरं. इतक्या दिवस तू इतकी नीच, इतका नालायकपणा तू केला ना, तू मला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, आता मी तुला काही देखील एक सोडणार नाही असं म्हणत इकडे श्रावणीची आई पण तिला चाबुकने धडाधडाशी मारू लागत असते. आता इकडे श्रावणीच्या आईच्या हातामध्ये फार असा भक्कम असा पुरावा आलेला असतो. त्या पुराव्याने अलकनंदाचं जे काही सगळं पित्र असतं ना ते सगळं पित्र आता इकडे ना विश्वंभर समोर येणार असतं. आता इकडे ना अलकनंदा पण बोलते, प्लीज प्लीज वाचव मला, असं काही देखील एक तू करू नको बरं. आता इकडे अलकनंदाला पण थोडंसं टेन्शन आलेलं असतं. आणि आता जो काही भाग असतो ना प्रेक्षकांना तो भाग इथेच संपतो. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब एंटरटेनमेंटसाठी, एक सबस्क्राईब मनोरंजनासाठी, दररोजच्या अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.